मी एक डॉक्टर होते. नुकतीच मी मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकल स्टुडंटला शिकवायला जाऊ लागले होते. जेव्हा मी त्या मेडिकल कॉलेजमध्ये गेले तेव्हा मला तिथे एक मुलगी दिसली. ती हुबेहूब माझ्या मुलीसारखी दिसत होती. त्या मुलीला पाहून मला धक्काच बसला, कारण हे कसं शक्य होतं. मला एकच मुलगी होती, तिचंही लग्न झालं होतं आणि ती आता 5 महिन्याची गर्भवतीही होती. मग ती माझ्या मुलीसारखीच सेम दिसणारी मुलगी कशी काय असू शकते. त्या सकाळी मला माहीत नव्हतं की आज माझं आयुष्य बदलणार आहे. मी डॉक्टर सुनंदा. 20 वर्ष मी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस केली. शेकडो बाळांना या जगात आणलं. हजारो स्त्रियांच्या वेदना समजून घेतल्या. पण त्या दिवशी त्या एका क्षणाने मला असं काही दाखवलं की माझ्या स्वतःच्या आयुष्याबद्दलच मला प्रश्न पडले. त्या दिवशी मी पहिल्यांदा मेडिकल कॉलेजमध्ये जाणार होते, व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून. ती माझ्यासाठी नवीन जबाबदारी होती. सकाळी निघताना माझी मुलगी आरती दरवाजापर्यंत मला सोडवायला आली. आरती 5 महिन्यांची गर्भवती होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं. तिचे ते मोठे काळे डोळे, त्यावरची बारीक भुवई, ओठांचा तो खास कोपऱ्यात जाणारा हास्याचा कमान, हे सगळं फक्त माझ्या आरतीचंच होतं. जगात दुसरा असा चेहरा असणं शक्यच नव्हतं. किमान तेव्हा तरी मला तसंच वाटत होतं. मी घरातून निघत्यावेळी आरती म्हणाली, आई, आज तुझा टीचर म्हणून पहिला दिवस आहे, जपून जा. मी हसतच तिला होकार भरला व गाडीत बसले. काहीच वेळात मी कॉलेजमध्ये पोहोचले. मेडिकल कॉलेज शहराबाहेर एका टेकडीच्या पायथ्याशी होतं. कॉलेजमध्ये सगळीकडे तरुण विद्यार्थ्यांचा उत्साह दिसत होता. कॉलेजमध्ये जाताच प्रिन्सिपल सरांनी माझं स्वागत केलं. मग चहा पाणी झालं व गप्पाही झाल्या. मग ते म्हणाले, सुनंदा मॅडम, तुमचं पहिलं लेक्चर 3rd इयरच्या बॅचला आहे. खूप हुशार मुलं आहेत 3rd इयरची. मी हसूनच मोठ्या उत्साहाने क्लासरूमकडे निघाले. जात असताना माझी नजर एका मुलीवर पडली. ती पुस्तकात डोकं घालून काहीतरी वाचत होती. तिने वर पाहिलं नव्हतं, पण तिचा चेहरा, तिचे ते मोठे काळे डोळे, तिची भुवई, ओठांची ती खास रेषा, ते सगळं पाहून माझ्या छातीत एक जड दगड पडल्यासारखं झालं. ही आरती होती का? नाही, आरती तर घरी आहे. 5 महिन्यांची गर्भवती, ती इथे कशी येणार? पण ती मुलगी. मी डोळे मिटले, परत उघडले. ती मुलगी अजूनही तिथेच होती. तोच चेहरा, तीच मुद्रा. जणू माझ्या आरतीनेच वेश बदलून इथे बसावं. तेव्हा एकदमच मागून मला दुसऱ्या शिक्षिकेचा आवाज आला. त्या म्हणाल्या, मॅडम, तुमचा वर्ग शेजारी आहे. तिच्या बोलण्यावर मी होकार भरला, पण माझी नजर त्या मुलीवरून हटतच नव्हती. ती मुलगी वळली आणि एक क्षण आमची नजरानजर झाली. त्या एका क्षणात मला जाणवलं ती मुलगी थक्क झाली होती. जणू तिलाही काहीतरी जाणवलं होतं. मी त्या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं व माझ्या वर्गात शिरले. वर्गात 30-35 विद्यार्थी होते. सगळे उठून उभे राहिले. सगळ्यांनी गुड मॉर्निंग केलं. मग लगेचच मी शिकवायला सुरुवात केली. 5 मिनिटांनंतर वर्गाच्या दरवाजावरून मे आय कम इन मॅडम असा आवाज आला. ही तीच मुलगी होती. ती म्हणाली, सॉरी मॅम, लेट झाले. मी तिच्याकडे पाहिलं. जवळून पाहताना तर माझा श्वासच अडकला. हा चेहरा, हे डोळे, ओठावरची ती लाजरी माफी मागायची लकब, हे सगळं मी वर्षानुवर्ष पाहत आले होते माझ्या स्वतःच्या मुलीत. मी तिला तिचं नाव विचारलं. त्यावेळी मला मोठा धक्का बसला होता, पण तरीही मी माझा आवाज शक्य तितका स्थिर ठेवला. त्या मुलीने मला तिचं नाव सांगितलं. ती म्हणाली, मी अनन्या जोशी. तिचं नाव ऐकून मी स्वतःशीच बडबडले की अनन्या जोशी आरती नाही, पण चेहरा हुबेहूब तोच होता. अनन्या तिच्या बाकावर येऊन बसली. मी शिकवायला सुरुवात केली होती, पण माझी नजर सारखी तिच्याकडे जात होती. मला लक्षात आलं की तीही सारखी माझ्याकडे पाहत होती, विचित्र नजरेने. जणू तिलाही माझ्यात काहीतरी ओळखीचं दिसत होतं. पुढच्या तासभरात लेक्चर संपलं. विद्यार्थी उठले. अनन्याही जायला निघाली. तेव्हा माझ्या तोंडून निघालं, अनन्या, 1 मिनिट. ती थांबली. बाकी सगळे विद्यार्थी गेले. वर्गात आम्ही दोघीच होतो. मी तिला विचारलं की तू कुठली आहेस? तुझ्या घरी कोण कोण आहे? ती माझे प्रश्न ऐकून थोडी गोंधळली. नंतर म्हणाली, घरी आई बाबा आणि एक मोठा भाऊ आहे. मी लगेच तिला तिच्या आईचं नाव विचारलं, पण तेव्हा ती खरोखरच गोंधळली. म्हणाली, मॅडम, तुम्ही हे का विचारताय? मी स्वतःला सावरलं आणि म्हणाले, काही नाही, तुझा चेहरा माझ्या एका जुन्या पेशंटसारखा दिसतो म्हणून विचारलं. तू जा. ती तर गेली, पण मी थरथरत खुर्चीत बसले. त्या रात्री मी घरी परत आले तेव्हा आरती जेवण करत होती. येताच तिने मला विचारलं की आई, कसा गेला पहिला दिवस? मी तिच्याकडे पाहिलं. तोच चेहरा, अगदी तोच. आणि त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर अनन्याचा चेहरा आला. मी म्हणाले, ठीक गेला बेटा. त्यावेळी बोलताना माझ्या आवाजात कंप होता. आरती म्हणाली, आई, तू ठीक आहेस ना? तुझा चेहरा उतरलेला दिसतोय. काही नाही ग, थकले फक्त. त्या रात्री मला झोप आलीच नाही. माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. अनन्या हुबेहूब माझ्या आरतीसारखी दिसत होती, पण हे कसं शक्य आहे?
मी डॉक्टर होते. विज्ञान माझ्या रक्तात होतं. माझ्यासमोर फक्त 3 शक्यता होत्या. पहिली म्हणजे हा निव्वळ योगायोग. कधी कधी जगात 2 माणसं हुबेहूब सारखी दिसतात, पण इतक्या बारीक सारीक गोष्टींमध्ये. दुसरी म्हणजे या मुलीचा आरतीशी काहीतरी संबंध आहे, पण कोणत्या नात्याने? बहीण? पण आरतीला तर बहीण नाही, ती माझी एकुलती एक मुलगी आहे. आणि तेवढ्यातच तिसरा विचार आला. तो विचार जो मला नको होता, जो मी मनातून ढकलून द्यायचा प्रयत्न केला, पण तो विचार येतच राहिला. जर आरती खरोखरच माझी एकुलती एक मुलगी नसेल तर? दुसऱ्या दिवशी मी ठरवलं, मला सत्य जाणून घ्यायचं आहे. मी कॉलेजमध्ये पोहोचले. मला आजही अनन्या पुन्हा दिसली. ती कॅन्टीनमध्ये मैत्रिणींसोबत बसली होती. हसताना तिचा चेहरा बघून पुन्हा एकदा काळीच गोळा झालं. मी थेट कॉलेजच्या ऑफिसमध्ये गेले. मी क्लर्कला म्हणाले की मला अनन्या जोशीची ॲडमिशन फाईल पाहिजे आहे. क्लर्कने फाईल काढून दिली. मी ती फाईल घेतली व क्लासरूममध्ये गेले. क्लासरूम त्यावेळी खाली होतं. मी एकटीच तिथे होते. फाईल उघडून जेव्हा मी अनन्याची जन्मतारीख पाहिली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अनन्याची जन्मतारीख 14 मार्च 1998 होती. ही जन्मतारीख माझ्या मुलीचीही होती. दोघांची एकच जन्मतारीख कशी असू शकते? त्यावेळी माझे हात थरथरत होते, पण मी स्वतःला सावरलं. मी स्वतःला समजावलं की हा योगायोग असू शकतो. जन्मतारीख एकच असणं म्हणजे काही विशेष नाही. मग मी पुढे वाचलं. अनन्याच्या आईचं नाव सविता जोशी, वडील प्रकाश जोशी होते. ती लोक माझ्यासाठी नवीन होती. मी त्यांना ओळखत नव्हते. पण मग एक ओळ दिसली. ॲडमिशन फॉर्मच्या खाली एक छोटी नोंद होती. विद्यार्थिनी दत्तक आहे. मूळ जन्माचे कागदपत्र स्वतंत्र फाईलमध्ये. ती मुलगी दत्तक होती. त्या रात्री मी माझ्या जुन्या आठवणीत खोलवर शिरले. वर्ष होतं 2000 साल. मी पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये नुकतीच रुजू झाले होते. माझी आरती त्यावेळी 2 वर्षांची होती. एक दिवस माझी जुनी मैत्रीण आली, डॉक्टर प्रमिला. त्या दिवशी ती खूपच अस्वस्थ होती. आम्ही दोघे कॅफेत बसलो. ती म्हणाली, सुनंदा, मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ती खूप वेळ गप्प बसली. मग म्हणाली, एक पेशंट आहे माझी, तरुण मुलगी, अविवाहित. तिला जुळ्या मुली झाल्यात. तिची परिस्थिती खूप वाईट आहे. 2 मुली ठेवणं तिला शक्य नाही. मी ऐकत होते. एक मुलगी ती ठेवणार आहे. 2 मुली ठेवणं तिला शक्य नाही. एक मुलगी ती ठेवणार आहे. दुसरीसाठी एखादं चांगलं घर हवंय. मला माहिती आहे की तुला एकच मुलगी आहे, पण मी तेव्हा ताबडतोब नाही म्हणाले होते. माझं कुटुंब, माझा नवरा, आमची परिस्थिती, मी सगळ्याचा विचार केला होता आणि नाही म्हणाले होते. मग प्रमिला निघून गेली आणि मीही तो विषय विसरून गेले होते. पण आता ती आठवण परत आली होती आणि त्यासोबत एक प्रश्न परत आला होता की जर त्या जुळ्या मुलींपैकी एक आरती होती तर दुसरी अनन्या होती का? दुसऱ्या दिवशी मी प्रमिलाला शोधायला सुरुवात केली. तिचा जुना नंबर बंद होता. तिच्या क्लिनिकलाही मी फोन केला. ते म्हणाले, डॉक्टर प्रमिला 10 वर्षांपूर्वीच इथून जॉब सोडून गेल्या. त्या कुठे गेल्या कोणाला माहीत नव्हतं. मी तिच्या जुन्या मैत्रिणीशी संपर्क करायचा प्रयत्न केला. एकाने सांगितलं, प्रमिला, अरे ती तर खूप आजारी होती. कॅन्सरने ती गेल्या वर्षी गेली. ते ऐकून मी फार दुःखी झाले. माझ्या मनावर एक दगड पडला. प्रमिला गेली? तिने जे सांगितलं होतं ते सत्य होतं की नव्हतं हे आता ती सांगू शकणार नव्हती. पण मग एक विचार आला, प्रमिलाने त्या मुलीला एखाद्या दुसऱ्या कुटुंबाला दिलं असेल. माझ्या मनात एक ठिणगी पडली. आरती घरी होती. मी स्वयंपाकघरात गेले. ती चहा करत होती. मी तिच्याकडे पाहत राहिले. किती सुंदर होती ती, माझी लाडकी. तिच्या हसण्यात, बोलण्यात आणि चालण्यात माझ्या आयुष्याचा प्रत्येक रंग होता. कारण आरती माझ्या पोटची होती, माझ्या वेदनेतून, माझ्या श्वासातून जन्मलेली. हे मला माहीत होतं. हे एक सत्य होतं जे कोणतंही रहस्य बदलू शकणार नव्हतं. मग प्रश्न होता की अनन्याचा आणि आरतीचा संबंध काय? माझ्या मनात तो जुना विचार परत आला. जुळ्या? जर त्या मुली जुळ्या होत्या आणि एक माझ्याकडे आली तर मग दुसरी? माझी आरती माझ्यापासूनच जन्मली होती, ती दत्तक नव्हती. तर मग या 2 मुलींच्या सारख्या दिसण्याचं कारण काय? त्या रात्री मी माळ्यावर चढले. तिथे जुन्या आठवणींच्या पेट्या होत्या. मला माहीत नव्हतं मी नक्की काय शोधते, पण काहीतरी शोधायचं होतं. मी एक जुनी पेटी उघडली. त्यात माझ्या हॉस्पिटलच्या जुन्या नोंदी होत्या, रुग्णांचे जुने रिपोर्ट, जुन्या पावत्या आणि एक डायरी. माझ्या आईची डायरी. माझ्या आईने डायरी का लिहून ठेवली होती तीही माझ्या नोंदीसोबत. तेव्हा मी ती डायरी उघडली. पानावर माझ्या आईचं जुनं अक्षर होतं, मराठीत लिहिलेलं. मी डायरी वाचायला सुरुवात केली. पहिल्या काही पानांवर घरगुती गोष्टी होत्या, पण मग एक पान आलं. त्यात काही वेगळं वाटलं. आज सुनंदाने जन्म दिला. एक नाही, 2 मुली. पण मी पुढचं वाचलं आणि माझ्या हातातून डायरी निसटली. माझ्या आईने जे लिहिलं होतं ते वाचताना माझं संपूर्ण आयुष्य माझ्या डोळ्यासमोरून वाहून गेलं. मी जेव्हा आरतीला जन्म दिला तेव्हा मी बेशुद्ध अवस्थेत होते. खूप कठीण प्रसव होता तो. मला आजही ते आठवत होतं.
त्या दिवशी मला खूप वेदना झाल्या होत्या. मी शुद्धीवर आले तेव्हा माझ्या आईने सांगितलं, एक सुंदर मुलगी झाली, आरती. एकच मुलगी आहे असं मला माहीत होतं, पण आईच्या डायरीत वेगळंच होतं. त्या रात्री 2 मुली जन्मल्या होत्या, जुळ्या. पण त्यावेळी माझी आर्थिक परिस्थिती बेताची होती. माझ्या नवऱ्याची नोकरी नुकतीच गेली होती. मला नुकतंच हॉस्पिटलमध्ये रुजू व्हायचं होतं आणि आधीच घरात एक छोटा मुलगा होता, माझा भाऊ, ज्याचं संगोपन माझ्या आईवर होतं. त्या रात्री माझ्या आईने एक निर्णय घेतला, एक निर्णय जो तिने मला कधीच सांगितला नाही. तिने दुसऱ्या मुलीला, छोट्या कमकुवत दिसणाऱ्या मुलीला, तिने प्रमिला वर्तकच्या ओळखीने एका चांगल्या कुटुंबाला दिलं, जोशी कुटुंबाला. त्या मुलीचं नाव ठेवलं अनन्या. माझी आई म्हणाली होती, एक दिवस मी सुनंदाला सांगेन, पण आधी परिस्थिती सुधारू देत. परिस्थिती सुधारली, पण ती वेळ कधी आलीच नाही. आईला वाटत राहिलं, नंतर सांगू, नंतर सांगू. आणि मग आई गेली, हे रहस्य छातीशी कवटाळूनच. डायरीत शेवटी लिहिलं होतं, सुनंदा, माफ कर मला, मी चुकले, पण त्या रात्री मला दुसरा मार्ग दिसला नाही. त्या मुलीला चांगलं घर मिळालं आहे, ती सुखात आहे. एक दिवस तुमच्या दोघींची भेट होईल, मला खात्री आहे. त्या दिवशी त्या दोघींना सांग, त्या एकाच आईच्या पोटच्या आहेत, एकमेकींच्या अर्ध्या जीव आहेत. मी किती वेळ बसले होते माळ्यावर ते मला माहीत नाही. डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्याकडे शब्द नव्हते, विचार नव्हते, फक्त एक जड, उबदार, दुखऱ्या भावनेचा समुद्र होता. काही वेळाने मी खाली आले. आरती झोपलेली होती. मी तिच्याजवळ बसले. तिच्या पोटावर हळुवारपणे हात ठेवला. उद्या एक नवा जीव या जगात येणार होता आणि त्या नवीन जीवाला माहीत नव्हतं, त्याच्या आईला एक जुळी बहीण आहे, जिला तिने कधी पाहिलं नाही, जिच्याशी ती आजवर कधी बोलली नाही, पण आता भेट होणार होती. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजमध्ये गेले. थेट अनन्याला शोधलं. ती लायब्ररीत होती. मी तिच्या समोर बसले. ती माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. मी म्हणाले, अनन्या, मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. तू दत्तक आहेस हे मला माहीत आहे आणि तुझ्या जन्माचं एक रहस्य आहे जे तुला माहीत असायला हवं. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. जणू खोलात कुठेतरी तिला हे माहीत होतं. जणू ती वर्षानुवर्षे उत्तर शोधत होती. ती म्हणाली, मॅडम, तुम्ही नेमक्या कोण आहात? माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हणाले, मी तुझी आई आहे अनन्या. घरी माझी एक मुलगी आहे, आरती. ती तुझी जुळी बहीण आहे. त्या क्षणी अनन्याच्या चेहऱ्यावर जो भाव उमटला, तो भाव मी आयुष्यभर विसरणार नाही. ती रडली नाही, ती हसली आणि त्या हास्यात मला माझ्या आरतीचंच हास्य दिसलं. त्या दिवशी संध्याकाळी आरती आणि अनन्या पहिल्यांदा समोरासमोर बसल्या. दोघांनी एकमेकींकडे पाहिलं. आरतीने हळूच विचारलं, तू मीच आहेस का? अनन्या हसली, म्हणाली, नाही, मी तुझी दुसरी आरती आहे. त्या रात्री माझ्या घरात 3 पिढ्यांचे अश्रू एकत्र वाहिले, आईचे, माझे आणि माझ्या दोन्ही मुलींचे. काही गोष्टी नशिबाने विभागल्या जातात, पण नशीबच त्यांना परत एकत्र आणतं. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.